दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाजनांना टोला लगावलाय। गिरीश महाजन यांनी अजित पवारांचा आदर्श घ्यावा असं ते म्हणतात। लोकांना त्रास होऊ नये यासाठी अजितदादा पहाटे विकास कामांची पाहणी करायचे याची आठवण मिटकरींनी करून दिली आहे। आता शिस्त नावाचा प्रकार काय आहे की नाही? काल माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब मोर्चा घेऊन त्यांच्या पक्षाला जात होते। तो अर्थातच ट्रॅफिक म्हणजे रोडवर होता, त्याच्यामुळे एक महिला चिडली आणि त्यांनी मंत्र्यांना जाब विचारला। सगळं सोशल मीडियावरती सुरू आहे। अगदी मला असं कळलं की त्या महिलेच्या समर्थनात 16,000 ट्विट पडलेत। म्हणजे ती इतक्या लोकांनी तो रील बघितला असेल। दादांचं कसं होतं, दादांना पत्रकार विचारायचे, तुम्ही इतक्या सकाळी का उठता, तुम्ही अधिकाऱ्यांना का त्रास देता, तुम्हीच कधी अनेकदा इंटरव्ह्यू केलेत। त्या दादांचं उत्तर काय असायचं की सकाळी उठलं की लोकांची कामं लवकर होतात, आम्हाला मुक्कामावर लवकर पोहोचता येतं आणि ट्रॅफिकची अडचण होत नाही। म्हणजे पुण्याची ट्रॅफिक किती विचित्र आहे, मुंबईची पण आता विचित्र झालेली आहे। त्यामुळे दादा सकाळी 5ला दिवस सुरू करायचे। मला आठवतं दादांच्या पक्षाचा कुठलाही मोर्चा असा रस्त्यावर जर आला असता तर दादांनी त्या मंत्र्यांना झापझाप झापलं असतं। पण आज अजितदादा नसल्यामुळे हे जे काही बेशिस्त झालेली आहे हे कबूल केलं पाहिजे। आणि गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये दादांप्रती संवेदना व्यक्त केल्या। त्यांनी एकच आता हा आदर्श डोळ्यासमोर घ्यावा की दादा सकाळी 5 वाजता कामाला लागायचे। आपल्यामुळे लोकांना अडचण होणार नाही, लोकांचा रोष आपल्याला, आपण एकीकडे महिला बिल पास करण्यासाठी प्रयत्न करतो, दुसरीकडे महिलाच ओरडतायत आपल्या नावाने, हे चित्र विदारक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।